श्री स्वामी समर्थ. माझं नाव निशा सतीश पवार आहे आणि पहिले अगोदर श्री स्वामी समर्थांबद्दल काही माहिती नव्हती आम्हाला. तर आम्ही अगोदर जुन्या घरात राहत होतो. आम्ही नवीन घर जेव्हा बांधणं सुरू केलं तेव्हा माझे पप्पा नव्हते, एक्सपायर झाले होते. तर त्यांच्यासाठी आम्ही एक वॉलवर हे बनवली होती, फ्रेम बनवण्यासाठी जागा केली होती, मोठी फ्रेमसाठी जागा केली होती. माझे वडील वारले, त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की मोठं घर बनवलं, पप्पाची फ्रेम लावू तिथं. आणि स्वामींविषयी अगोदर काही माहिती नव्हती. घर बांधणं झालं, व्यवस्थित सगळं झालं, गृहप्रवेश झाला. त्याच्यानंतर तिथं पप्पाचा फोटो बनवायची जेव्हा वेळ आली तेव्हा एक ब्राह्मण गुरुजी भेटले. ते म्हणाले त्या दिशेने वारलेल्या लोकांची फ्रेम लावत नाही म्हणे, तर दुसऱ्या दिशेने लावता. मग आम्हाला विचार पडला की त्या दिशेला आता कोणाची फ्रेम लाव, एवढी मोठी जागा सोडलेली आहे. मग सगळेजण ज्याचे त्याच्या आवडीचे देव सांगत होते. कोणी म्हणतो महादेवाची लावू, कोणी म्हणतो दत्तप्रभूची लावू, तर कोणी म्हणतो कृष्णाची लावू. तर अचानक एका दिवशी सगळ्यांचं अचानक मनातून निघालं की स्वामींची लावू. आता अगोदर तर काही माहितीच नव्हतं. नंतर मग काही दिवसांनी आम्ही स्वामी सेवा करायला लागलो, सत्यनारायण मांडायला लागलो. तेव्हा स्वामीचे छोटे छोटे अनुभव येत गेले. आता असं होतं की दर महिन्याला काही ना काही खुशखबर घरात येतेच येते. आणि नंतर आम्हाला अचानक एकदा आम्ही बसलो तर विचार पडला की ती फ्रेम स्वामींनीच बनवून घेतली होती आमच्याकडून. त्यांचीच इच्छा होती की आम्ही त्यांची सेवा करावी म्हणून. मग ती फ्रेम जेव्हा बनली तेव्हा आम्ही स्वामीचा फोटो तिथे लावला. तेव्हा आम्हाला कळलं की त्यांनी पहिलेच प्लॅनिंग केली होती की तिथं तेच येणार आहे. म्हणजे आम्हाला नंतर कळलं की नाही गाड्या, त्यांनीच पूर्ण प्लॅनिंग बनवली होती की त्यांना तिथं यायचं आणि त्यांनाच आमच्याकडून सेवा करून घ्यायची. आणि मुळात मी महादेवाची भक्त आहे ना, तर नेहमी कसं मी कोणत्या देवाला जास्त मानत नाही, महादेवालाच मानते. तर स्वामीच महादेवाचं रूप घेऊन अचानक स्वप्नात येत आहे माझ्या की नाही तू माझी सेवा कर, म्हणजेच महादेवाची सेवा केली असे. तेव्हापासून मी स्वामीची सेवा करायला. श्री स्वामी समर्थ.